नमस्कार सर्वांना. तर बघा इकडे ना प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिचिंग करते बरं का. आणि पानगडा घेतला आहे पुढे छान असा. कटिंग याची ना पूर्ण कटिंग मी अपलोड करणार आहे, बघू शकता तुम्ही. आणि प्रिन्सेस कट आहे ना, पानगडा केला आहे. आणि आता आहे ना हे जोडून घेते मी. हे जे साईडला राहतं ना आपण प्रिन्सेस कटचा पप येतो ते आता जोडून घेते, बघू शकता. छान असं व्यवस्थित आहे ना. जास्त पण शिलाई कपडा नाही सोडायचा आणि कमी पण नाही घ्यायचं आहे बरं का. आणि इथं आहे ना ताणायचं नाही आहे, एकदम ढिल्या हाताने कपडा स्टिचिंग करायचा आहे. ताणल्याने काय पप व्यवस्थित नाही येत बरं का. तुम्हाला दाखवते मी, बघू शकता. हा किती छान असा पप आला आहे बघा, तुम्ही पण बघू शकता. बघा एक नंबर झाला आहे पप. इथे ना कप्स पण अटॅच करायचे. याच पद्धतीने ना या साईडला सुद्धा मी स्टिचिंग करून घेते बरं का. बघा ही दुसरं जे हे साईडला मी स्टिचिंग केलं ना, आता या साईडने पण छान असं स्टिचिंग करून घेते. थोडा थोडा कपडा घ्यायचा आहे बरं का. इथे आहे ना जास्त पण नाही कमी पण नाही कपडा घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्याने काय कपडा मग शिलाईमधून निघून जातो आणि मग तो परत शिलाई निघून जाते तिथून. बघा छान असं मस्त इथं पण मी पप आला आहे खूप छान असा, बघू शकता. पानगडा आहे बघा, एक नंबर झाला आहे पप. पानगडा आहे बरं का. आणि याच पद्धतीने ना फ्रंट पार्टसुद्धा मी स्टिचिंग म्हणजे पुढचं हे ना डबल अस्तर आहे. मी पहिले पण तुम्हाला बोलली कप्स अटॅच करायचे. तर बघा याच पद्धतीने ना मी इथंसुद्धा जोडून घेतलं आहे, बघू शकता. तुम्हाला दाखवते इकडनं. बघा इकडे असं काही व्यवस्थित आहे ना जोडून घेतलं आहे. हे बघा छान असं. आणि इथं ना अजून गडानी कटिंग केलं आहे बरं का. हा मागचा भाग आहे, हा बघा पुढचा भाग छान असा पप आला आहे, बघू शकता. आणि आता आहे ना याच्यावरतीच आपल्याला आहे ना हे उलटवून घ्यायचं आहे बरं का गडा. हे बघा आता आहे ना गडा इथं मी स्टिचिंग करून घेते, गोल शिलाई करून घेते पूर्ण. पण मला आहे ना पायपिंग करायची, सॉरी, त्याच्यासाठी मला आहे ना शिद्यावरतीच ते करावं लागेल. हे बघा पायपिंग करायची ना, त्याच्यामुळे मला पायपिंगचा कपडासुद्धा ते आणून दिलेले आहे. बघा इथं आहे ना शिलाई सेम येऊ द्यायची, बघा बरोबर येतं आहे. आणि हे सुद्धा कप्स लावायचे आहे बरं का. तर बघू शकता तुम्ही. पहिले मी ना गडा स्टिचिंग करून घेते पूर्ण. याने पानगडा आहे छान असा. व्यवस्थित तुम्ही एक वेळेस आहे ना सर्व कपडे व्यवस्थित असं चारी बाजूने बघून घ्यायचं. इकडे तिकडे जास्त व्हायला नको कपडा, त्याच्यामुळे. आणि बघा इकडे पानगडा आहे ना छान असा मस्त. राऊंड द्यायचा इथं. आणि पायपिंग करून खरंच खूप छान दिसणार आहे बरं का हे ब्लाऊज. हे बघा इकडे गडा पण करून घेतला आहे. आणि इथं आहे ना आता कप्स लावायचे. आणि कपडा असा आहे ना की सर्व असे धागे निघत आहे, बघू शकता तुम्ही शिलाईमध्ये. आता आहे ना हा गडा कट करून घेऊ. पायपिंग करायची बरं का, त्याच्यामुळे मी ना उलटवला नाही गड्याला. मला पायपिंग सांगितली त्यांनी. कपडासुद्धा आणून दिला आहे पायपिंगसाठी गोल्डन कलरचा. बघा छान असं मी मस्त इथं कट करून घेतलं आहे. थोडंसं आहे ना व्यवस्थित कटिंग करायचं आहे बरं का, राऊंड यायला पाहिजे, त्याच्यामुळे. बघू शकता छान असं मी. आणि आता ना कप्स अटॅच करायचे आहे बरं का पहिले मला. तर त्याच्यासाठी बघा इथं आहे ना व्यवस्थित असं मापून घ्यायचं आहे. हे बघा कुठे येतं ते. हे बघा व्यवस्थित असं मी ठेवून घेतले, बघून घ्या. अंतर व्यवस्थित बघायचं. इथं हा जो पॉईंट काढला आहे ना आपण 10.5चा, इथं आहे ना ते मेजर टेपने मापून घ्यायचं आहे. आणि मग तिथं आहे ना कप्स अटॅच करायचे आहे बरं का मधून. हे बघा 10.5 आहे ना इथं. तर इथं मी आहे ना टिक करते आणि ती स्टिक मधूनसुद्धा बोटाने पकडून घेते. बघा इथं करीन, बघू शकता तुम्ही इथं. आणि इकडे सुद्धा आहे ना याच पद्धतीने करायचं आहे बरं का.
इकडे सुद्धा 10.5 वरती घ्यायचं आहे. बघू शकता खूप बरोबर येतो पॉईंट. आणि इथं परत बोट ठेवून याच साईडला आपण बरोबर ही जी शिलाई राहते ना, बघू शकता ही जवळून दाखवते तुम्हाला. इथं व्यवस्थित कप अटॅच करायचे आहे बरं का. फिनिशिंग छान येते त्याच्याने. आणि बघा त्याच्यानंतर या असं दिशेने तर मी करून दाखवते तुम्हाला. आहे ना कपडा जो डबल अस्तर घेतलं आहे ना, हा साईडला केला. आणि आता बघा इकडे ना बरोबर मध्ये मध्ये ना अशी टिक करून घ्यायची. हे बघा. आणि याच्यानंतर हे अस्तर आहे ना आपलं, हे सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचं आहे बरं का. हे बघा छान आलं ना, बघू शकता कप्स एकदम बरोबर आले मापशीर. आणि या साईडला सुद्धा याच पद्धतीने करायचं आहे. बघू शकता, तुम्हाला परत दाखवते एकदा. ही जी टिक केली ना मी, तिथं बरोबर येऊ द्यायचं आहे बरं का. हा कपडा साईडला ठेवू आपण आणि कप्सवरती शिलाई करायची बरोबर. एकदम सोपी ट्रिक आहे बरं का. फक्त 10.5चा पॉईंट आपण घेतो ना कटिंग करताना, तो पॉईंट लक्षात राहू द्यायचा आहे. आणि त्याच पॉईंटवरती कप्स अटॅच करायचे बरं का, माप घेऊन. बघा खूप छान आलं. आणि हा जो आपण डबल अस्तर घेतलं आहे ना, ते सुद्धा हे करून घेऊ. हे बघा आले ना कप्स, खूप सुंदर आले बरं का लावल्यानंतर. पूर्ण आता चारी बाजूंनी ना शिलाई करून घ्यायची आपल्याला. तर मी करून घेते ती. बघा इकडे ना चारी बाजूंनी छान अशी शिलाई करून घेतली बरं का. आणि आता उऱ्यात पट्टीसुद्धा कट करून घेतली, बघू शकता तुम्ही. आणि गोल्डन कलरची केली बरं का. आणि इकडे पानगड्याला आणि इथं आहे ना पायपिंग करायची मला. तर बघा पहिले पानगड्याला पायपिंग करू आपण. असे डबल करून घ्यायची आणि इथं ठेवायचं आहे. आणि इथे ना दोरी लावून पायपिंग करते बरं का मी, बघू शकता तुम्ही. बघा इकडे दोरी ठेवायची आणि छान अशी मस्त पायपिंग करून घ्यायची. डबल करायचं आहे बरं का. हे जे आपण अस्तर घेतलं आहे ना, हे पट्टी गोल्डन कलरची, ते डबल घेतले. आणि अस्तरसुद्धा डबल आहे बरं का, कप्स आहे त्याच्यामुळे. पुढे 7चा गडा आहे ना, त्याच्यामुळे थोडा मोठा गडा येईन बरं का. हे बघा इकडे ना थोडंसं छान असा राऊंड येऊ द्यायचा आहे. पानगड्याचा शेप छान येईल त्याच्यामुळे. आणि जो थोडा हा जो कपडा आहे ना, तो इकडे राहू द्यायचा आहे बरं का. नाही तर जास्त बी कॉर्नरवरती घेतो ना, तर मग ते कपडा फसकतो असं म्हणतात. तर थोडं काळजीपूर्वक करायची शिस्तीची. इथे ना दोरी कट करून घेऊ आपण. दोरी पण कट करून घेऊ, बघू शकता. जो कपडा आहे तो पण कट करून घेतला. आणि आता जो कपडा आहे ना, तो कट करून घेऊ जास्तीचा. बघा इकडे पायपिंगसुद्धा छान अशी करून घेते, उलटवून घेतली बरं का. आणि ना बारीक करायची बरं का, जेवढी बारीक होते ना तेवढी बारीक करायची इकडे. हा कपडा आहे ना सर्व असा मध्ये घालायचा आहे. आणि जी दोरी राहते ना आपली, बघा दोरी, ती पायपिंगमध्ये बाहेर काढायची. त्याच्याने पायपिंग एकसारखी गोल अशी मस्त दिसते. फिनिशिंग खूप जबरदस्त येते बरं का ब्लाऊजला, बघू शकता तुम्ही. पानगडाचा आहे ना आता लोक येईन. आता हे परत आहे ना जो कपडा राहतो ना तो एक्स्ट्रा असा, त्याला पण स्टिचिंग करून घ्यायची बरं का. कॉर्नरवरती शिलाई करायची, जेणेकरून तो कपडा आहे ना उचकणार नाही म्हणता ना, तसं होतं. तर तेवढं शिलाई करून घ्यायची. बघा खूप छान असं पानगडाला परत बघा लुक आलेला आहे, मस्त असं छान. आणि मागून पण बघू शकता तुम्ही,
पूर्ण पॅक केलेली आहे. इथं कुठे पण काही, आणि फिनिशिंग तर बघा तुम्ही बघू शकता खूप छान आली. कप्स बरोबर आलेले आहे. आणि बघा इकडे ना आता इथं सुद्धा पायपिंग करून घेते बरं का, या पुढच्या हे कमरेला पुढच्या भागला. हे बघा ही पट्टीसुद्धा पायपिंगने मी ना जोडून घेतली. आणि आता बघा उलटवायची बघा तिला. असं आहे, असं आहे थोडीशी बाहेर काढायचं आहे हे कपडा, ज्याच्याने पायपिंग ना खूप सुंदर बाहेर निघेन बरं का. हे बघा हा जो आहे ना मध्ये घालायचा आहे सर्व कपडा, आणि जी दोरी राहते ना दोरीसोबत कपडा बाहेर काढायचा आहे आपल्याला. मग ती पायपिंग आहे ना एकसारखी गोल दिसते बरं का. हे बघा हा ही पायपिंग आहे ना तुम्ही जाडसुद्धा करू शकता बरं का. थोडा ढिला कपडा सोडला की जाड होते, पण मी थोडं आहे ना ताणून म्हणजे असं मध्ये कळते कपड्याला, आणि थोडीशी अशी ताणून सण करते, मग ती पायपिंग आहे ना बारीक होते. आणि इकडे मागून सुद्धा छान फिनिशिंग यायला पाहिजे म्हणून परत एक डबल शिलाई करून घ्यायची. ओळखू शकता तुम्ही फ्रंट पार्ट प्रिन्सेस कट आहे. खूप छान असं मी ब्लाऊज स्टिचिंग तुम्हाला आहे ना पुढच्या याचं दाखवलं आहे बघू शकता. तर बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज खूप छान असं राऊंडसुद्धा आला आहे बघा, तुम्हाला दिसतं आहे. आणि बघा पायपिंग पानगड्याला पायपिंग केली गोल्डन कलरची, खालीसुद्धा पट्टी लावली बरं का. मागेसुद्धा खूप छान अशी जोरदार फिनिशिंग आली बघू शकता तुम्ही. पायपिंग पूर्ण अटॅच केलेली, इथं कुठे पण धागे दोरे नाही आहे. बाहेरून आतमध्ये सर्व जे घेतलं आहे ते सर्व घेतलं आहे व्यवस्थित असं. आणि बघा फ्रंट पार्ट कप्स अटॅच केलेले. 38 साईजचं ब्लाऊज कटिंग होतं बरं काही, आणि 38 साईजचेच ब्लाऊज पण आणले होते मी. तर खूप छान असं झालेलं आहे. तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.